मी जेव्हा विद्यार्थी दशेत होतो, जसे तुम्ही सगळेजण आहात, तसा राजकारणाचा मला एकदम खूप मोठा तिरस्कार होता. राजकारणाचे पुढारी म्हटलं तर नुसते येतात आणि झलक मारून जातात, अशा पद्धतीची भावना माझ्या मनामध्ये होती. पण एक ठराविक वयानंतर माझ्या लक्षात आलं की राजकारणात जर चांगले लोक सहभागी झालीच नाही तर राजकारण एक वेगळ्या दिशेला जाऊन रसातळाला जाऊ शकतं. 5 वर्षापूर्वी मला लोकमतनी दादा एक पुरस्कार दिला होता, पॉलिटिकल आयकॉन ऑफ पुणे म्हणून. आणि तो पुरस्कार दिल्यानंतर पुण्यामध्ये खूप मोठा समारंभ झाला. त्या पुरस्काराच्या कार्यक्रमाला गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले, त्याचबरोबर भुजबळ साहेब होते, छगन भुजबळ साहेब होते, बाळा नांदगावकर आणि हर्षवर्धन पाटील आणि शिवसेनेचं कोण होतं, एक असं कोणतं नेते मला लक्षात नाही. तिथं तो सूत्रसंचालन जो करणार आहे त्यांनी प्रश्न विचारला की तरुणांनी राजकारणात यावे का? तर सगळे म्हटले की यायला पाहिजे, पण मोठ्यांनी आधी रिटायर झाला पाहिजे. तर म्हणजे मोठ्याचं रिटायरमेंटचं वय किती आहे, तरुण घेतील अशी काय देते, बरोबर आहे. तर गोपीनाथ मुंडे साहेब डायरेक्ट म्हटले 72. ते म्हणजे तुम्ही असं स्पेसिफिक 72 का सांगितलं? ते म्हणजे कारण शरद पवारांचं वय 72 आहे. म्हणजे विरोधी पक्षातला जरी नेता असला तरी पवार साहेबांशिवाय त्यांचं बोलणं किंवा भाषण किंवा या सगळ्या गोष्टी पूर्ण नाही व्हायच्या. मग प्रत्येक पक्षाच्या नेत्याला विचार की तरुणांनी तुमच्या पक्षात काय यायला पाहिजे हे तुम्ही सांगा जरा. तरुण बाळा नांदगावकरांनी सांगितलं की आमचा नेताच तरुण आहे, मनसेचा राज ठाकरे, आणि त्याच्यामुळं अधिक महाराष्ट्र प्रगल्भतेच्या दिशेने यायचं असेल तर त्यांच्या वयाचा तरुण पाहिजे, म्हणून त्यांनी तरुणांचे प्रश्न मी हाती करतो ते आमच्याबरोबर पाहिजे. शिवसेनेचे नेते म्हणले की मराठी आमचा बाणा आहे, महाराष्ट्रातला मराठी मातीतला तरुण हा आमच्यावर आलाच पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतीच्या विषयी ध्येय धोरण आणि महाराष्ट्राची अस्मिता सर्व जाती जमातीच्या लोकांना घेऊन कसं पुढे जाऊ शकतो तशा पद्धतीची भावना भुजबळ साहेबांनी मांडली. रामदास आठवलेंकडे जेव्हा माईक केला तेव्हा त्यांनी सांगितलं की तरुणांनी राजकारणात यावे आणि कुठल्याही पक्षात जावे. जर त्यांना कोणी नाही विचारलं तर त्यांनी मग माझ्याकडे यावे. पण आता तरुण जो आहे, तरुण विद्यार्थीचे राज्याचे अध्यक्ष आले अजिंक्य राणा, महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येते. संपूर्ण महाराष्ट्र जर फिरायचं ठरवलं तर इतकी मोठी व्याप्ती आहे ती काही साधी गोष्ट नाही. एवढ्या लहान तरुण वयात महाराष्ट्रभर एवढ्या लहान वयात कुणी भ्रमंती केली असेल असं मला वाटत नाही. हे आपले पहिले विद्यार्थी अध्यक्ष राज्याचे आहे की ज्यांनी तालुका वाईज बैठक घेतल्या आणि आज आमच्या तालुक्यामध्ये आले तुमचं स्वागत करतो. जशी पिढी बदलती तशा वयामध्ये फरक पडतो, त्यांच्या विचारसरणीमध्ये काम करण्यामध्ये फरक आहे. तर माझ्यात तुमच्यात पण फरक असणार, लेंडे साहेबांनी माझ्यात पण फरक आहे. नवीन तर आमची समजा एक पिढी. तुम्ही जर आता पाहिलं की नवीन आता पिढी बदलली का कपड्याची स्टाईल, केसांची स्टाईल होती का नाही, हे पोरांचे सगळ्यांचे हेअरस्टाईल बघा कशी. माझ्या काळात नव्हते, तुमच्या काळात नसेल. हेअरस्टाईल बदलली, विचार बदलले. हे 3 पाहुणे आले, तिघांचे कॉलर बघा कशी, यांचे कॉलर बघा कशी बघितले. तेवढे तर आपले 3 चरणाचे कॉलर झाले. या कोकणीची बघा कशी आणि दादाची बघा कशी आहे का नाही. म्हणजे कपड्याची स्टाईल बदलती, विचाराची पद्धत बदलती. पण राजकारणात येत असताना तुमची पहिली पायरी आहे राष्ट्रवादी पक्षच का निवडायचा. तुम्ही सगळेजण इथं आलेत मोठे सगळे. मी जेव्हा कॉलेजला होतो BCV ला, आमचे प्राचार्य म्हणायचे तुझ्या बापाचा पक्ष राष्ट्रवादी म्हणून तू राष्ट्रवादी निवडू नको. तुला का वाटतं राष्ट्रवादी निवडायची
हे मला 8 दिवसात तू उत्तर द्यायचं. आता नेता तर काय आपण सोडू शकत नाही पवार साहेबांना, म्हणून पवार साहेबांचा मी पूर्ण अभ्यास केला. मी 2-3 पानं लिहून काढलं की आपला राष्ट्रवादी पक्ष का निवडायचा. तसं तुम्ही सगळे जरी झाले, सगळा अभ्यास केल्यानंतर मला पवार साहेबांचं एकच वाक्य भाव, आपल्या तालुक्यात उत्पन्न कशावर आहे, शेतीशिवाय दुसरा पर्याय आहे का, बरं दुसरे व्यापार छोटे मोठे उद्योग असतील, पण मूळ गाभा हा शेतीचा आहे. साहेबांचं वाक्य एक होतं, मी खाणाऱ्यांच्या बाजूने नाही, मी पिकवणाऱ्यांच्या बाजूने. आणि आपण सगळेजण पिकवणारे असतील आणि एखादा नेता जर आपल्यासाठी भांडत असेल तर माझा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे मी ठरवलं आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्य करण्यासाठी मी सुरुवात झाली. जुन्नर तालुक्यामध्ये विद्यार्थी दशेतून ज्या पद्धतीने चळवळ निर्माण होईल आणि विद्यार्थी दशेतून जर पक्षाला उठाव मिळाला तरच त्या पक्षाचं यश होऊ शकतो, हा माझा वैयक्तिक मानस आहे. अनेक संघटना आहेत, ज्येष्ठांची आहे, महिलांची आहे, युवकांची आहे, त्याचबरोबर अनेक विविध सेल आहे, ओबीसी आहे, अल्पसंख्याक आहे. पण युवक संघटना आणि विद्यार्थी संघटना महत्वाची आहे, पण युवकपेक्षा सगळ्यात जास्त महत्वाची विद्यार्थी आहे. विद्यार्थी संघटना जो काम करेल त्या पक्षाचा तिथला जिल्हा परिषद सदस्य, त्या पक्षाचा आमदार किंबहुना या लोकसभेमध्ये पण जर विद्यार्थ्यांचं काम चांगलं झालं तर निश्चितच तो नेता यशस्वी होऊ शकतो, हा मानस माझा आहे. फक्त तुम्ही आलेत म्हणून मी सांगत नाही. हे विद्यार्थ्यांचं वय घडणार आहे, त्यांच्या मनावर जसं बिंबूत तसं होणार आहे. आता आपल्या सगळ्यांच्या हातात मोबाईल आलेला आहे, त्याच्यावर अख्ख्या दुनियाची जगाची माहिती आहे. इथं राणा पाटील ते काही जरी बोलले तरी मुलं लगेच गुगल करतात, हे बोलले हे खरं आहे का खोटं आहे. सगळ्या जगाची माहिती आपल्याला आलेली आहे. 50 वर्षामध्ये आपला जुन्नर तालुका जो वाढला, धरणं झाली, पाणी आली, शेतमाल पिकवला, शेतकरी कुटुंब संपन्न झालं, सदन झालं, आपली मुलं शिकू लागली, तुम्हाला कळायला लागलं. पण हातात मोबाईल आल्यामुळे वाटोळं झालं. त्याच्यावर जी माहिती प्रसारित होती ती माहिती आपल्याला खरी वाटू लागती आणि त्या माहितीच्या जोरावर काही विरोधी पक्षाने सांगितले की यांनी 50 वर्ष आपण नुसतं वाटोळं केलेलं आहे, आता हे नवीन सरकार आता आजचे दिन आणतील, चांगलं करतील, लकी ड्रॉ काढतील, बक्षीस देतील, असं काहीतरी करतील ना. एखादा नेता तर काय म्हणतो, मला मतं पाहिजे, मताशिवाय तर मी निवडून येऊ शकत नाही. मतासाठी मी काय काय करू शकतो का हो सर, मला मतं मिळवण्यासाठी मी काय करायचं, त्या सगळ्या गोष्टी आता नेता करायला लागलेला आहे. तो काही वाटत नाही लोकांना, त्याच्या नुसतं गोंधळायचं, प्रेम दाखवायचं, पण तालुक्याने दिशा दाखवण्याच्या माध्यमातून त्यांनी काय कार्य केलं याचा विचार करत नाही. सुजलाम सुफलाम सगळे आता आपण झालेलो आहोत, पण हा विचार, हा विश्वास खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांनी त्यांच्या माध्यमातून पसरवला पाहिजे, ध्येय ठेवलं पाहिजे, आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी एका माणसाकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिकण्यासारख्या आहेत. विवेकानंद आहेत, डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, हे सगळे आपल्या देशातले रोल मॉडेल आहेत. पण एक रोल मॉडेल तो असा आहे, तो अख्ख्या जगाने स्वीकारला आहे आणि 400 वर्षानंतर पण त्याची ख्याती आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आपला जन्म कुठं झालाय, इथं झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पण इथं झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या मातीत झालाय त्या मातीत माझा जन्म झालाय, आपल्या सगळ्यांचा जन्म झालाय. आणि या मातीला वंदन करण्यासाठी राणादादा इथं आलेले आहेत. आपण तो विचार जर मनात घेतला, छत्रपती शिवाजी महाराज आणि पवार साहेबांची विचारसरणी एकसारखी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा मुसलमानांच्या विरोधात नव्हता, तो मोगलांच्या विरोधात होता, मोगलांच्या प्रवृत्तीच्या विरोधात होता. मुसलमान सैन्य त्यांच्या टीम मध्ये होती,
मग बौद्ध होती, आदिवासी होती, सगळे जातीचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा विचार आणि वसा होता तसंच पवार साहेबांचा. त्यांची टीम बहुजनांची आहे. त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. मुस्लिम आहेत, ब्राह्मण आहेत, माळी आहे, मागासवर्गीय आहेत, सगळ्या समाजाचे आहेत. पण जे जाती जातीमध्ये विभाजन करतात अशा लोकांच्या विरोधात पवार साहेबांचा लढा आहे. आपला पक्ष हा शेती जपणार आहे. आपला पक्ष सर्व जाती धर्माच्या तरुणांना एकत्रित घेऊन पुढे जाणार आहे. म्हणून सर्वांनी हा जो विचार दोन आहे, विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून आपल्याला नेमकी काय करायचंय ही भूमिका तुम्हाला वेळोवेळी आमच्या संघटनेचे प्रमुख अभिषेक असेल, सूरज भाऊ असेल, बाळा असेल यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देऊ. पण प्रत्येकाने इथं भाषण केलं की आता अतुल दादाला आमदार करायचं आणि आम्ही सगळे बरोबर राहू, तुम्हाला आमदार करू, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. ते नवीन गाणं आलं हा काय का दादाला माहिती आहे का? नुसतं बघून आमदार होणार तुम्ही बघायचं यांनी टाळ्या मला वाटत हा ओके असं नाही होणार. त्यासाठी खूप आपल्याला कष्ट घ्यावं लागणार आहे. विविध विचारांचे लोक ह्या बहुजन समाजामध्ये कशा पद्धतीचे बारकाईने विष पेरायचं काम करतायत, जाती जातीमध्ये कशी लढा होईल त्याचं काम करतायत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं तेव्हा ते विचार शेतीचा करायचे. आता हे विचार काय करतात? कोरेगाव भीमाला भांडणं कशी होईल, मराठा आणि मुसलमानमध्ये भांडणं कशी होईल, धनगर आणि आदिवासींमध्ये भांडणं कशी होईल, या सगळ्या गोष्टीचा जाती जातीमध्ये जर भांडणं झाले नाही तर आपल्याला कोण विचारणार नाही. हा अत्यंत खालच्या विचाराचा आहे. शेवटी कोणी ठरवलं तर कोणा कुठे जन्माला यायचं, माळी समाजाच्या पोटी यायचं का मराठ्यांचे यायचं का बौद्धांचे यायचं का आदिवासी समाजाचे यायचं, कोणी ठरवलं नाही. आपण सर्वजण मनुष्य आहोत आणि मनुष्याची प्रगती होण्याकरता सर्वांनी आपल्या या मराठी मातीतली भूमी उज्ज्वल करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वारसदार, विचारांचे खरे वारसदार शरदचंद्रजी पवार साहेबांचा जो विचार आहे तो उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी विद्यार्थ्यांनी अधिक चांगलं काम करणं गरजेचं आहे. छोट्याशा निरोपानंतर आपण सर्वजण इथं आला. मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ॲक्सिडेंट झाला ते सिरियस आहेत आणि आपल्या त्या विद्यार्थ्यांच्या मातेच्या प्रती मदत करण्याच्या भावनेतून संघटनेतून त्या परिसरातले लोक गेले. मी पुन्हा एकदा राणादादा इथं आलेत, मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. हा आणि मानसीने एक चांगलं यश प्राप्त केले. महाराष्ट्राचं नाव हिंदुस्थानात कमवलेलं आहे. आपल्या जुन्नर तालुक्याचं नाव हिंदुस्थानात कमवलं आहे. तिची शूटिंग करते त्याच्यामध्ये गोल्ड मेडल जिंकले आहे. तिला म्हटलं ती पिस्तॉल आणली होती पण ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटचीच पिस्तॉल तिथं वापरतात. मी तर वेळ प्रॅक्टिस कुठं करतो पुण्यामध्ये का? बरं बरं. एक अत्यंत चांगलं यश एक ग्रामीण भागातल्या मुलींनी प्राप्त केलेलं आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की या मुलीने जसं स्पर्धेमध्ये यश प्राप्त केले तसं आपल्या ग्रामीण भागातले जुन्नर तालुक्यातले अनेक खेळाडू बऱ्याचशा गोष्टीमध्ये यश प्राप्त करतात. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. कबड्डीमध्ये आपण पाहिलं असेल कधी नाही ते पुणे लीगमध्ये जुन्नरची टीम फायनलला गेली. फर्स्ट टाइम जेव्हा आपण इथे अकॅडमी चालू केली, मुलांना ट्रेनिंग दिलं, याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मदत केली. अजितदादांनी 5 लाखाची मॅट दिली जेणेकरून मुलं आता मॅटवर प्रशिक्षण घेतात. एक मुलगा आहे विवेक वायकर दादा, शेतकऱ्याचा मुलगा आहे, अत्यंत गरीब परिस्थितीमधला, हिंदुस्थानाच्या 2 वेळा सायकलिंग स्पर्धेमध्ये तो दुसरा आला, 2दा दुसरा, म्हणजे 2 वेळेस सिल्वर मेडल आणलं. त्याला एका पुण्यातल्या एका एजन्सीने 60,000 रुपयाची सायकल भेट दिली. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला मला जर ती 2.5 लाखाची सायकल जर मिळाली तर मी एशियन गेम्समध्ये माझं सिलेक्शन झालं, मी ती स्पर्धा जिंकू शकतो. मी त्याला अजितदादाकडे घेऊन गेलो आणि दादांना सांगितलं की आमचा मुलगा आहे, त्याला अशी सायकल पाहिजे. दादांनी ताबडतोब लगेच मिटिंग घेतली, सगळ्या लोकांना बोलवलं आणि त्याला तब्बल 13 लाख रुपयाची सायकल दिली. प्रॅक्टिस करतोय, त्याचा डाएटचा खर्च आपण करतोय. हे कोण करतंय? आपले सर्वांचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खेळाला प्राधान्य देतात. क्रिकेटचा आपला आवडता खेळ आहे.
सृजन स्पर्धा आता रोहित दादाची आपण इथे भरवणार आहे, पण टेनिस बॉलपेक्षा लेदर बॉलवर जर आपण खेळलो तर आपलं भविष्य होऊ शकतं. पुण्याला खेळू शकतो, महाराष्ट्राला खेळू शकतो. आम्ही इथं क्रिकेट अकॅडमी चालू केली लेदर बॉलची. अंडर 16ची टीम पहिल्यांदा पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये फर्स्ट आली आपली टीम. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. हे यश खेळाच्या प्रती आहे. ह्या कन्येचं पण एवढं त्यांनी यश प्राप्त केलंय. मी त्यांच्या पालकांचं, गुरुजनांचं आणि या कन्येचं मनपूर्वक कौतुक करतो, अभिनंदन करतो. भविष्यामध्ये अशाच एशियन गेम्स, ऑलिम्पिक्स इकडं चांगल्या पद्धतीचं कार्य तुम्ही करत राहा. अडचण जिथं येईल तिथं मात्र तुमच्या मागं अजितदादांनी असे खूप मुलं दत्तक घेतले, जे आता ऑलिम्पिक्सला, स्विमिंगला, याला त्याला पण खेळलेले आहेत, एशियन गेमला खेळले. त्यांच्या विमानाच्या तिकिटापासून प्रशिक्षण, डाएट दादांनी केलेलं आहे. अशी कुठली जरी अडचण आली तर दादा भक्कमपणे पाठीशी आहे. फक्त अडचण आली का निश्चित आमच्या कानावर आला, तिला मदत करण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कायम तुमच्या भक्कमपणे पाठीशी आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो. भविष्याच्या कालावधीसाठी शुभेच्छा देतो.